ऑपॉर्च्युनिटी द्या नाही देणारे कोण आहात तुम्ही? मुलगा. मुलगा व्हायला आवडेल. क्रिएटिव्हिटी अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना, पोळी आपल्याला करायची आहे, नाही पोळपाट लाटणं, दुसरं काहीतरी पैदा करणं, ही पण क्रिएटिव्हिटीच आहे ना. सो ती दे आर द प्रोटेक्टर, दे आर द हंटर. आणि डिसएडव्हान्टेज म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की जे आपले मंथली पिरियड्स आहेत ते एक मोठा सेटबॅक ठरतो. नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द वाचाळवीर. मित्रांनो, आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिवस. महिलांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्याचा आजचा दिवस. त्यांना त्यांच्या हक्काबद्दल, अस्तित्वाबद्दल फक्त समाजालाच नाही तर त्यांनासुद्धा जाणीव करून द्यायचा आजचा दिवस आहे. तर या महिलांबद्दल कितपत माहिती आहे तर जाऊन विचारूया. चला तर मग. थँक्यू. आधी तुम्ही नाव सांगा तुमचं. मी विद्या भागवत. स्वाती सगम. शिल्पा लोंबर. मी सुदर्शन. तर तुमचा पहिला प्रश्न असा आहे, तुम्हाला सांगता येईल का भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? काय इंदिरा गांधी पंतप्रधान? सगळ्यांना माहिती आहे. नाही डाऊट येतो कधी कधी माहिती नसतं सर्वांना. तुम्हाला माहिती इतकं नाही हा महिलांना असं नाही, नाही. ठीक आहे नाही चालेल. इष्ट डाऊन महिला फक्त, पुरुषांना कधी माहित नसतं. आम्ही पंतप्रधान विचारले, लोकांना नाही सांगता आले. तुमचा पहिला प्रश्न आहे की भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या, प्राईम मिनिस्टर? मला माहित नाही यार, थोडे इजी क्वेश्चन पूछ लेते थोडे से मेरे लेवल के. हिंट देतो. जवाहरलाल नेहरू माहिती आहे तुम्हाला? पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांच्या त्या मुलगी होती त्यांची ती. आय डोंट हॅव एनी आयडिया अबाउट इट. सरनेम गांधी आहे त्यांचं. इंदिरा गांधी. ओके. पंतप्रधान वोट क्या मतलब क्या होता है? प्राईम मिनिस्टर. इंदिरा गांधी. करेक्ट, इंदिरा गांधी होत्या. टाळ्या वाजवा. गुड, नाईस. इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. मित्रांनो, आज मी पहिल्यांदा हिला प्रश्न विचारेल, मग हिला विचारेल, कारण आज आहे जागतिक महिला दिवस. अच्छा ठीक आहे. तुमचा पहिला प्रश्न असा आहे की भारताच्या पहिल्या पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. बरोबर, अगदी योग्य उत्तर आहे. टाळ्या वाजवा. अच्छा, सेकंड क्वेश्चन आहे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रेसिडेंट. प्रतिभाताई पाटील. होत्या. प्रतिभाताई पाटील होत्या. जी भी नहीं पता. मराठी आहेत. गेस करा. आतापर्यंत 2च झाल्यात, त्या पहिल्या होत्या आणि आता द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या सेकंड आहेत. पाटील आडनाव आहे त्यांचं. पाटील सरनेम आहे त्यांचं. प्रतिभाताई पाटील. गुड. नॉट बॅड. चांगलं शिके तुमचं तसं. अच्छा, तिसरा प्रश्न असा आहे की क्रिकेटमध्ये इंटरेस्ट घेता? थोडा बहुत. अच्छा ठीक. थोडाफार. तर महिला क्रिकेट जे असतं, टेस्ट क्रिकेट, कसोटी म्हणतो आपण त्याला, तुम्हाला सांगता येईल का ते किती दिवसाचं असतं? 20, 25, 80, 30. नाही, डेज. 20-25 डेज. लाईक डेज कसे असतील ते? लाईक पुरुषांचं 5 दिवसाचं असतं टेस्ट क्रिकेट, महिलांचं किती दिवसाचं? 3 दिवसांचं. यू आर क्लोज. बिट मोर. 4 दिवस. 4 दिवसांचं असतं क्रिकेट. किती दिवसाचं? या प्रश्नात कारण माझा अजिबातच इंटरेस्ट नाही, मी बघतही नाही त्याच्यावर. माहीत नाही, पण 3 दिवस जास्तीत जास्त, पण नाही मला माहिती. नो आयडिया. सेम, कमी, काय असू शकतं? सेम नाही आहे. 5 पेक्षा गेस करायला 4च ऑप्शन आहेत आपल्याकडे. 4 तर महिला क्रिकेट 4 दिवसाचं असतं. खूप. लास्ट क्वेश्चन आहे, ओपिनियन बेस आहे. ॲज अ महिला म्हणून एक ॲडव्हान्टेज सांगा आणि एक डिसॲडव्हान्टेज तुम्ही सांगू शकता का, की महिला म्हणून मला हे ॲडव्हान्टेज आहे आणि जस्ट बिकॉज आय एम अ वुमन मला हे डिसॲडव्हान्टेज वाटतं? ओके. सगळ्यात पहिलं मला ॲडव्हान्टेज असं काही नाही वाटत महिला म्हणून, कारण की ॲडव्हान्टेजची गरज नाही आहे. दॅट्स गुड. बरोबर. जे आहे ते सगळं आम्ही करू शकतो. त्याच्यासाठी काही ॲडव्हान्टेज सेपरेट असं नको आहे. मेहनतीवर सगळं आहे. आणि डिसॲडव्हान्टेज मी म्हणेल की अंडरमाइन खूप लवकर केलं जातं. ओके. आणि जज पण करतात. बरोबर. सगळ्यांना, सगळ्या टाईपच्या मुली असतात, माणसं असतात. बरोबर. पण मुलींना खूप लवकर जज केलं जातं की गॉसिप करतात, बोलून बजून फक्त बोलतच राहतात याच्या म्हणजे याच्या इसके बारे में उसके बारे में. ॲडव्हान्टेज तर भरपूर आहेत. ॲडव्हान्टेज म्हणायला गेलं तर आम्हाला हर जगह पे मतलब फॉर एवरीथिंग, एवरी जगह, हर जगह हम जहाँ पे भी जाते हैं वहाँ पे हमारे लिए कुछ ना कुछ रिजर्वेशंस होते हैं. थोड़ा बहुत हमें हर जगह पे डिस्काउंट मिल जाता है और बहुत लोग हमें थोड़ा सा ये लेते हैं. और डिसएडवांटेज मतलब बहुत लोग इस चीज़ का गलत फ़ायदा भी उठाते हैं. गलत फ़ायदा मतलब? जैसे अभी बस में भी देखा जाए तो बस में लड़कियों के लिए 4 सीट रिजर्व होती है, लेकिन लड़कों के लिए नहीं होती. ये गलत लगता है मुझे बहुत.
आय थिंक ॲडव्हान्टेज मी असं म्हणेन की जे आपल्या इमोशनल कोशंट जास्त आहे महिलांमध्ये तो एक ॲडव्हान्टेज ठरतो Totally agree. नाती बनवण्यामध्ये किंवा जनरली लाईफमध्ये इफ यू टॉक अबाउट मॅच्युरिटी तर महिलांमध्ये ती मला लवकर. इमोशनल कोशंट जास्त असल्यामुळे तो जास्त असते Me too. तर तो एक डेफिनेटली ॲडव्हान्टेज राहतो. आणि डिसएडव्हान्टेज म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की जे आपले मंथली पिरियड्स आहेत ते एक मोठा सेटबॅक ठरतो. म्हणजे इफ आय हॅड अ चॉईस आय वुडंट चूज इट. सो या दॅट्स नाईस, दॅट्स अ डिफरंट आन्सर. लाईक पहिलंही खूप छान होतं, मी समजू शकतो. मुलींना थोड्या लवकर मॅच्युअर होतात. माझ्या भावालाही छोटी मुलगी आहे ना एक, पटकन बोलायला लागते किंवा लवकर कळतं मुलींना. मुलांपेक्षा तरी मुली पटकन मॅच्युअर होतात. नक्कीच, टोटली ॲग्री. एक लड़की होने का सबसे बड़ा एडवांटेज, सबसे बड़ा प्रिविलेज ये है कि हम माँ बन सकते हैं. वी कैन रिप्रोड्यूस. हम एक न्यू जनरेशन को आगे बढ़ाते हैं. किसी भी कुटुंब के, किसी भी फैमिली के, पूरे नेशन के हम लोग लीडर्स भी पैदा करते हैं. हम लोग बहुत कुछ अच्छा करते हैं. तो ये सबसे बड़ा एडवांटेज मैं मानती हूँ. राइट. और डिसएडवांटेज भी पूछा क्या आपने? हां, डिसएडवांटेज. डिसएडवांटेज लड़की होने का तो एक्चुअली मैं कुछ याद नहीं कर सकती कि कोई डिसएडवांटेज है. सबसे पहली बात, राइट. कोई डिसएडवांटेज नहीं है. लेकिन फिर भी एक सोसाइटी की नज़र में जो अभी करंट सिचुएशन है, इंडियन सोसाइटी की बोलो, किसी भी सोसाइटी की, थोड़ी सेफ्टी इश्यूज आ जाता है. बरोबर. जो कि ऐसा नहीं बोलूँगी कि हमारी गलती है. ये थोड़ी सराउंडिंग एनवायरनमेंट का थोड़ा अपन कंट्रोल करके कर सकते हैं. त्यातल्या त्यात तुम्हाला थोडं पुणे सेफ वाटत असेल, राईट? पुणे, मुंबई, आई हैव ऑल्सो एक्सप्लोर्ड मुंबई. सो मुंबई, पुणे आर बहुत हमारी जो पुलिस फोर्स है ये वो भी बहुत अच्छा सिक्योरिटी. अभी मैं नानापेट से आ रही थी, इतने सारे मुझे वो पुलिस के वैन्स दिखे तो Safety feel होती. सेफ्टी कर रहे हैं. डिसएडवांटेज एक असं आहे की सेफ्टी लाईक बरोबर. सेफ नाही फील करत. लाईक इवन इफ यू आर वॉकिंग अलोन ऑन द स्ट्रीट यू डोंट फील सेफ. इट मे बी एनी सिटी बट यू डोंट फील सेफ. दॅट इज वन बिग डिसएडवांटेज. सेफ्टी थोडंसं सेफ्टी. खूप लोकांकडून ऐकलं मी वुमनला आता की जेवढे घेतले ना सेफ्टी मेजर इश्यू वाटतो. पण पुण्यामध्ये मला असं वाटतं की वुमनसाठी ॲटलिस्ट त्यातल्या त्यात बेटर खूप आहे. पुण्यामध्ये तरी बेटर आहे बट थोडं विलेज साईड. हां, बरोबर. बेबी डिसएडव्हान्टेज तर तसं वाटत नाही. पण कधी कधी ना आमच्यासाठी खूप गोष्टी रेस्ट्रिक्टिव्ह होऊन जातात. बरोबर. हां, तर ते थोडं डिसएडव्हान्टेज वाटतो. लाईक कम्पॅरेटिव्हली आम्हाला जर कुठं बाहेर जायचं असलं रात्री, पण तेवढं आम्हाला ते रेस्ट्रिक्ट होऊन जातं ॲज कम्पेअर्ड टू बाकी सपोज भाऊ असेल, मोठा असेल, त्याला जेवढं फ्रीडम दिलं तेवढं तेवढं नाही. नाही. Advantages are also many because biologically men and women are different. So probably the privilege that we can give another life is one advantage. That's the only thing I can think of. But there are many advantages. मोर एनर्जेटिक असतात वुमन सुद्धा. जेवढं मी नोटीस केलंय ना, पुरुषांपेक्षा कामही खूप करू शकतात, ऍक्टिव्ह खूप असतात, राईट? समजदार भी बहुत होते हैं. हां, यू कॅन डिबेट ऑन दॅट. शेवटचं थोडं ओपिनियन विचारायचं होतं. चान्स मिळाला पुढच्या जन्मी पुरुष व्हायचा का स्त्री व्हायचा, तुम्ही स्त्री प्रेफर कराल की पुरुष? बाईच प्रिफर करेन केव्हाही. का? प्रत्येकाने एक वेगवेगळं उत्तर द्या. नक्की. बाईच्याकडे सृजनशीलता असते बेसिकली. तिच्या अंगाचे जे काही गुण आहेत सगळ्यांना सामावून घेण्याचे, सगळ्यांना समजून घेण्याचे आणि त्याच्यातनं इतरांचा विकास करता करता स्वतःचा विकास साधण्याचे. त्याच्यासाठी आम्हाला स्त्री जन्मच, मला तरी ॲटलिस्ट असं वाटतं की हवा आणि तोच मिळायला पाहिजे आणि तोच मिळणार आहे. घेतल्याशिवाय स्त्रीत्व कळणारही नाही. नक्कीच स्त्रीत्व कळणं याच्यापेक्षा मला असं वाटतं की जे असं म्हणलं जातं ना की स्त्रीला हे येत नाही अमुक, बरोबर, असं नाही. स्टेरिओटाइप्स असतात. स्टिरियोटाईप्स असतात किंवा जर ॲबिलिटी आहे तर ती कुठेही चमकणार आहे. तिला चान्स मिळाला तर ती नक्की पुढे जाणार आहे. त्यामुळे स्त्री अल्टिमेट आहेच. नक्कीच नाही. जो फेमिनिझम आपण म्हणतो सोबत ते ऑपॉर्च्युनिटी बद्दल आहे. तुम्ही एक ऑपॉर्च्युनिटी द्या, ती प्रूव्ह करेल नक्की स्वतः. डेफिनेटली अपॉर्च्युनिटी द्या. नाही देणारे कोण आहात तुम्ही? सध्या जी सिस्टीम सो नाही, मला असं म्हणायचं आहे की इक्वल आहेत दोघं जण, पुरुष आणि स्त्री. त्यामुळे पुरुषांनी आव आणू नये की आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय. अगदीच ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून त्यांचा तो बेसिक राईट आहे सगळ्या गोष्टी मिळणं आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांना मिळायलाच पाहिजेत. बरोबर. आणि त्यांना मिळत नसतील तर त्यांच्यासाठी लढायला कुणीतरी हा तुम्ही, मी माझे शब्द ठीक करतो. चान्स देणं म्हणण्यापेक्षा लढणं गरजेचं आहे प्रत्येकाने. कर आणि लढून मिळत नसेल तर मग तिनं हरू नये, एवढंही मी नक्की सांगेन. ऑलवेज फिमेल. आय एम प्राऊड टू बी वुमन. महिलाच. तुम्ही वुमन. वुमन. आणि त्याचे कारण काय नक्की, की का म्हणून? कारण आम्ही हॅपी आहोत. बिंग अ वुमन. आम्ही अरे happy खूप आहोत. छान. तुमचं? हां, बिईंग अ वुमन आम्हाला राईट आहे की आम्ही लाईफ क्रिएट करू शकतो. अँड दॅट्स बरोबर. ब्युटिफुल थिंग वी कॅन एव्हर डू. एक बरोबर. स्त्री होणं
हे इतकं सहज सोपं नक्कीच नाही आहे. हा चॅलेंजिंग जॉब आहे. त्यामुळे पुढच्या जन्मी हा एवढाच चॅलेंजिंग जॉब परत मिळाला तर नक्कीच आवडेल. खूप छान. तुम्ही तेच अचिव्हिंग आहे. तुम्ही जर एखाद्या क्षेत्रात तिला जर हे केलं पाठवलं किंवा तिने स्वतःहून त्यात उडी मारली तर ती नक्कीच अचीव करते. आणि आपण हे खूप ठिकाणी बघितलं आहे, बघतोय, अनुभवतोय. आम्ही अनुभवतो. थँक्यू. मुलगा मुलगा व्हायला आवडेल. आधीच्या व्हिडिओपेक्षा जरा वेगळं उत्तर आहे. त्याला ज्या आधीच्या 3 स्त्रिया होत्या त्यांनी सांगितलं की त्यांना महिलाच व्हायला आवडेल. तुम्हाला मुलगा व्हायला का आवडेल? त्याचं कारण असं आहे की मी ह्या जन्मात तर मुलगी बनली. बरोबर. ओके. मला सगळं मुलीचं माहिती आहे. ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, प्रिव्हिलेज, अंडर प्रिव्हिलेज, वॉट एव्हर इट इज, आय नो एव्हरीथिंग अबाउट बिईंग अ वुमन. बरोबर. आय हॅव दॅट ॲडव्हान्टेज इन दिस लाईफ, बट इन नेक्स्ट लाईफ आय वुड लव्ह टू बी अ मॅन बिकॉज मॅन has also some good things, some bad things, which I would like to personally experience. Okay. They are the provider. Nice They are the man of the family. बरोबर. They are the protector. They are the hunter. Okay. And they also need nurturing बरोबर. because society has raised men in general. I'm talking in general, not even specific. नहीं बोल रही हूँ मैं किसी को. The society, in general, society has raised men to be tough, to be rough and tough. You can say that. Okay. So they also need a shoulder to cry on. Definitely. They need a woman, right? They need a woman, mother, wife, girlfriend, whoever it is. They Okay. also need support, emotional support. So in next life, I would love to experience that aspect of That life phase as of well. life. Okay. खूप छान. मला आईची आठवण झाली. सेम अशी शिक्षिका आहे ती सुद्धा. हा का? अच्छा, बरोबर. आणि एवढं एक शिक्षिकाच बोलू शकते मला असं वाटतं. थोडं मे बी जे थोडं एक्स्ट्राचं जे तुम्ही सांगू शकता. सृजनशीलता हा जो शब्द आहे नाही माहिती सगळ्यांना ऍक्च्युली. दिस इज रियालिटी. क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो. तुम्ही क्रिएटिव्हिटी अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना, पोळी आपल्याला करायची आहे, नाही पोळपाट लाटणं, दुसरं काहीतरी पैदा करणं, ही पण क्रिएटिव्हिटीच आहे ना. सो ती बाईकडे जास्त आहे मला वाटतं. ऑप्शन शोधून पुढे जात राहते. थँक्यू सो मच फॉर पार्टिसिपेटिंग. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. एक अपॉर्च्युनिटी तुम्ही आम्हाला दिली आहे तुमच्या माध्यमातून भरपूर स्त्रियांनाही कळेल की नक्की विचार कसे करू शकतात. नाही एक स्त्री जर तुम्ही करताय काहीतरी कार्य करताय, नॉर्मली स्त्री घरी राहते, आपण त्याला थोडं कमी समजलं जातो त्या कार्याला, जे की नक्कीच नाहीये. पण बाहेर पडल्यानंतर विचार थोडे प्रगल्भ होतात हे मी नक्कीच मी मानतो. म्हणेन की बाहेर पडल्यावरच नाही, ती घरातली स्त्री सुद्धा तितकाच चॅलेंजिंग जॉब बरोबर, बरोबर. जो खरं तर लोकांना कळत नाही, घरातल्यांना सुद्धा कळत नाही, पण ती पण तितकाच चॅलेंजिंग जॉब आहे आणि ती 24 hours करते. नक्कीच नक्कीच. 24/7 चालू असतं. आणि मला असं वाटतं की गृहिणीकडे आर्थिक जबाबदारी सुद्धा जर आली ना, तर ती केव्हाही समर्थपणे सांभाळू शकते. देशाची आहे सध्या आर्थिक जबाबदारी. तर आहेच, पण ती तर मोठ्या याचं आहे. घरातली स्त्री जी स्वतःला कमी समजते की मी काहीच करत नाही, तर तसं नाही आहे. ती बऱ्याच गोष्टी करते. तिची कमाई जर आपण बाजूला काढली तर ती पुरुषापेक्षा नक्की जास्त. नक्कीच नक्कीच. थँक्स सो मच फॉर पार्टिसिपेटिंग. आम्ही चॉकलेट देतो सगळ्यांना. थँक्यू सो मच. मित्रांनो, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत राहू. तुमच्या डोक्यातही काही नवीन विषय असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवू शकता. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.